आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो। नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892 कोटी आणि 61 लाख 1,892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे। आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात, त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि त्यांना आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमच्या पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं, तर तेही त्यांनी मान्य केलं आहे, त्यामुळे तो प्रश्न येणार नाही। डिझेलच्या संदर्भातला थोडा मुद्दा हा ग्रामीण भागांमध्ये आता या ठिकाणी तयार झालाय। सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिली आहे, कारण साधारणपणे जो कोटा असतो तो सगळा कोटा मिळतोय, पण अचानक वापरामध्ये 20-25% वाढ ही काही ठिकाणी दिसते। याचा अर्थ असा आहे की थोडं साठवणूक किंवा काही लोक अधिकची साठेबाजी करतायत, तर त्या संदर्भात रेशनिंग तर मी म्हणणार नाही पण नियोजन हे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। गेल्या वर्षात थकीत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांना खरीप कर्जमाफीची जास्त गरज आहे, मात्र सरकार पीक कर्जच माफ काय करते। जे कृषी कर्ज घेतलेले शेतकऱ्यांनी शेतीसाठी जी थकीत आहेत ते कृषी कर्जच आहे, ते पीक कर्जच आहे, तेच कर्ज आपण माफ करतो। सर सिबिल संदर्भात गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांना सांगितलं होतं, पण त्यांनी सिबिलचे अट लावल्यामुळं कर्ज वितरण झालं नाही आणि हे दरवर्षी त्यांचा रेशो कमीच असतो, तर यावर्षी आता खरोखर त्यांना काय बघा, यावर्षी फार कडक निर्देश दिलेले आहेत, त्यांना सांगितलंय तरी 1-2 नमुने निघतीलच, मला पूर्ण विश्वास आहे, पण त्या नमुन्यांचा बंदोबस्त करू। पीक विमा शेतकऱ्यांना भेटत नाही, गेले धाराशिव जिल्ह्यातला पीक विमा आणखी काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्या संदर्भात मुख्य सचिवांना सांगितलेलं आहे की ती बैठक तुम्ही घ्या, ती बैठक घेऊन त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी देखील चर्चा केलेली आहे, केंद्रीय मंत्री देखील त्याच्यावर बैठक घ्यायला तयार आहेत
सरसकट नाही आहे, पण काही जिल्ह्यात हा प्रश्न आहे, तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. कर्जमाफीच्या संदर्भात एक प्रश्न आहे. विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी दूर पडेल किंवा त्याला उशीर होईल असं साधारणपणे बोललं जाते. या कितपत तथ्य आहे? मला असं याकरता वाटत नाही की ही अनाऊन्स झालेली स्कीम आहे. एक दुसरं, विधान परिषदेचे जे वोटर आहेत ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत. महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत. त्याच्यामुळे आवश्यकता असेल तर आम्ही परवानगी घेऊ. परवानगी आम्ही आता तर पहिली तयारी करतो, आवश्यकता पडली तर परवानगी घेऊ. बोनसचा प्रश्न प्रलंबित आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांचा धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकाऱ्याचे पैसे पहिले देणं आवश्यक होतं. आज आम्ही ते रिलीज केले आहे. आता जो एक उल्लेख केला की अनुदानित खतांबरोबर विनाअनुदानित खतांची विक्रीची देखील सक्ती काही उत्पादक करतात, तुम्ही कारवाई सुरू केली. मात्र आता या काळामध्ये त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ शकते, तर त्यासाठी शेतकऱ्यांना नाही, आमचं आव्हानच आहे की त्याची तुम्ही तक्रार करा, आम्ही त्यांचा परवाना रद्द करू. सर वांद्रे इकडे ती काल घटना घडलेली आहे. वांद्रे इथे अतिक्रमण वांद्रे ईस्ट म्हणताय. एक प्रश्न केला तर तिथे काय झालंय आणि आपण शेतीवरनं मुंबईवर आलेलो आहोत, परंतु असं आहे की त्या ठिकाणी रितसर अतिक्रमण काढण्याची जी काही कारवाई चालली होती त्याच्यामध्ये काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सगळे नियंत्रणात आले. जे दगडफेक करणारे होते त्यांना अरेस्ट केलं. युरियाची राज्याला गरज असते एका खरीप हंगामात साधारण 16 लाख टन, तर राज्याकडे 5 ते 6 लाख टन सध्या युरियाची उपलब्धता आहे. तर ही खूप अडचणीची. नाही, तुम्ही फार कमी सांगताय. आपल्याकडे 25 लाख टन आहे, त्याच्यात दुप्पट पाहिजे आपल्याला. पण मी तेच सांगितलं की आपल्याकडे आता जो स्टॉक आहे, उरलेला स्टॉक हा येत जातो. हा आपला बेस्ट स्टॉक आहे. म्हणजे याच्यामधला काही मागच्या वर्षीचा आहे जो कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. आता या वर्षीचा स्टॉक येईल आपल्याला. अल निनोचा परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल. कारण जरी एकूण आपलं जे काही पाऊस आहे तो 88% दाखवला असला, म्हणजे 12% डेफिसिट जरी दाखवलं असलं तरी वेगवेगळ्या भागात ते डेफिसिट वेगवेगळं असेल. आणि अल निनोचा एक पॅटर्न नसतो. म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये काही भागातही पाऊस असू शकतो, काही भागात नसू शकतो. म्हणून साधारणपणे आपल्याला आता जो अंदाज येतोय त्यात अधिक काळजी ही पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथे घेण्याची आवश्यकता आहे, ती आपण घेतो. चला, हिंदीवाल्यांना एक उत्तर द्यावं लागेल मला. देखो, जो बांद्रा पूर्व में जो कार्रवाई चल रही है उसमें अतिक्रमण निकालने का कार्य चल रहा है. अतिक्रमण निकालते समय कुछ लोगों ने पत्थरबाजी की, पुलिस पर पत्थर फेंके, इसलिए पुलिस ने उनके ऊपर लाठीचार्ज किया, उनको कंट्रोल में लाया. उसके बाद जो पत्थर फेंकने वाले थे उनको अरेस्ट किया है. धन्यवाद. आज राज्याच्या येत्या कृषीच्या खरीप हंगामाची हंगामपूर्व तयारीची बैठक आपण घेतली. त्याच्यापूर्वी राज्यस्तरीय जी बँकिंग कमिटी असते SLBC त्याची पण बैठक झाली. SLBCच्या बैठकीमध्ये एकूण कर्ज वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज कसं मिळू शकेल या संदर्भात सगळी
त्या ठिकाणी तजवीज करण्यात आली. विशेषतः असं लक्षात आलं की साधारणपणे आपल्या ज्या जिल्हा सहकारी बँक आहेत आणि ग्रामीण बँक या मिळून 67% शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं आणि राष्ट्रीयकृत बँका या 26% शेतकऱ्यांना फक्त कर्ज देतात. DCC आणि ग्रामीण बँकेचा जो काही टार्गेटचा अचिव्हमेंट आहे ते 80%च्या वर आहे, पण राष्ट्रीयकृत बँकांचं मात्र 67% आहे. त्यामुळे आज अतिशय कडक शब्दामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी 80%च्या वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे. दुसरं त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की सिबिल ची मागणी कुठल्याही बँकेने करू नये. या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं की हेडक्वार्टरमधनं प्रत्येक ब्रँचला त्यांनी पत्र पाठवणे सांगितलं पाहिजे की क्रॉप लोन करता सिबिलची अट नाही. RBIचेही अधिकारी होते, त्यांनी देखील त्याला पुष्टी दिलेली आहे आणि सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही या संदर्भात आज आदेश आपण काढलेले आहेत. यासोबत या सगळ्या बँकांची कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे. जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातले एक डिस्कशन आज झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचं ही नियोजन हे आपण केलेलं आहे.